बरं मला सांगा ऑनलाईन ऑनलाईन जे आहेत ते मला सांगा कुठपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं आहे, कुठं स्क्रीन लॅग झाली होती. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह फॉर्म्युला लिहून झालाय का? ऑनलाईन वाले जरा मला सांगा फॉर्म्युला लिहून झालाय. इंटेन्सिटीचं युनिट मला लिहून झालंय का? युनिट ऑफ इंटेन्सिटी वॅट पर मीटर स्क्वेअर पर्यंत. येस ओके. आता त्याच्या पुढचा विचार करूया. परत एकदा बघा. एव्हरीवन ऑब्झर्व केअरफुली. नाउ वी वांट टू फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी. टू फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी वी नीड युनिट ऑफ इंटेन्सिटी इन फंडामेंटल टर्म्स. नवीन क्वांटिटी आहे, युनिट डायमेन्शन सगळं बघावं लागेल. ऑब्झर्व हिअर केअरफुली. इंटेन्सिटीला फंडामेंटल मध्ये लिहायचं आहे. मग वॅट घेऊन काय उपयोग नाही आहे. हे ऑलरेडी जूल पर सेकंड जे आहे तेच ओके आहे. सो जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ इंटेन्सिटी. Joule per second per meter square. But Joule is Newton meter. So write Newton meter as it is. Now this Newton is kg meter per second square into this meter divided by, तो खाली लिहायची गरज नाही, इथे लिहिलं तरी चालतंय, divided by meter square into second. Now this meter becomes meter square upon meter square cancel. Second square into second becomes second cube. So answer is kg upon second cube means kg raised to 1 second raised to -3. Okay, kg raised to 1 second raised to -3. Check whether I have done the right calculation or not. Calculation correct आहे का माझं? काय चुकलं का? बरोबर आहे ना? So kg म्हणजे काय? मास. m raised to 1. सेकंड म्हणजे काय? टाइम raised to -3. So these are the dimensions. Square bracket म्हणजे dimensions of intensity. Fine. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? Any doubt? लॉजिक समजायला लागलंय? So generally युनिट डायमेन्शनचा क्वेश्चन विचारणार म्हणजे सिंपल क्वांटिटीज विचारत नाही. मुद्दाम काय करतात? कुठल्या तरी वेगळ्याच टॉपिक मधली क्वांटिटी विचारायची. इंटेन्सिटीचं युनिट विचारा, एनर्जी डेन्सिटीचं युनिट विचारा, असं काहीतरी करतात. एनर्जी डेन्सिटी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे. इट इज एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके फाइन. सो m raised to 1 t raised to -3 इज द युनिट ऑफ इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह कॅल्क्युलेट करूया. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं असेल? एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. येस नो मोठ्याने सांगा. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह मीन्स एनर्जी ट्रान्समिटेड बाय दी वेव्ह पर युनिट टाइम पर युनिट एरिया. बरोबर का? आता एरिया काय वेव्हला नसतो. एरिया कोणाचा असणार आहे? मीडियमचा असणार. एरिया कोणाचा? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ मीडियम. फाइन. सो ऑब्झर्व हियर. लिहा माझ्या बरोबर. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह is, just keep on writing, is energy transmitted by wave. Energy transmitted by wave किंवा एनर्जी ट्रान्समिटेड एवढं म्हटलं तरी चालतंय. पर युनिट एरिया पर युनिट टाइम. पर युनिट एरिया पर युनिट टाइम. Energy transmitted per unit area per unit time. So that can be written as dE upon S into dt. ये मीडियम है आपका. छोटा सा क्रॉस सेक्शनल एरिया S, लेंथ dx, मीडियम चा मास dm, हे सगळं अज्यूम केलेलं आहे. सो ॲट गिवन पॉइंट काय असणार? dx एवढ्या लेंथचा पॉइंट इमॅजिन करावा लागेल. क्रॉस सेक्शनल एरिया एस घेतलेला आहे आपण. त्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह dE by dt. एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टाइम. काय आन्सर आहे? एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टाइमचा आन्सर काय? dx ची ऍडजस्टमेंट. आठवतंय का? म्हणजे एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट लेंथ इनटू वेलोसिटी. तो एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट लेंथ काय येणार आहे? टोटल एनर्जी आहे ना. टोटल एनर्जी आहे म्हणजे 1/2 पाहिजे. 1/2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इनटू वेलोसिटी. हे तर करावंच लागेल. आणि हा जो काय एस आहे तो डिनॉमिनेटर मध्ये बाळांनो ऍज इट इज राहील. जरा चेक करा.
करेक्ट लिहिलंय का? एस ऍज इट इज दिलाय. डीई बाय डीटी ची ऍव्हरेज व्हॅल्यू ऑलरेडी शिकवलेली आहे. बरोबर लिहिलंय का? चेक करा. तात्पुरतं लिहा. इथून पुढे मी याच्या खाली लिहिणार नाही. एव्हरीथिंग क्लिअर? रिप्लाय मी इन दी चॅट बॉक्स. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तयार झाला. संपला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह, दॅट्स इट. फॉर्म्युला संपला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह. लॉजिकली तुम्हाला पण डिराइव्ह करता आला पाहिजे. नाउ ऑब्झर्व हियर some variation in the formula. So या फॉर्म्युलामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत. ते व्हेरिएशन्स कसे करता येतील? इफ रिक्वायर्ड यू विल रिप्लेस दिस मास पर युनिट लेंथ ऑफ द मीडियम बाय मास पर युनिट लेंथ इज मोठ्याने सांगा. मास पर युनिट लेंथ इज मास पर युनिट लेंथ इज काय रिप्लेसमेंट असेल? एरिया इंटू डेन्सिटी. मास पर युनिट लेंथ इज एरिया इंटू डेन्सिटी. So intensity is equal to 1 upon S as it is, 1/2 as it is, mu omega square A square V है. mu च्या ऐवजी काय लिहिशील? एरिया इंटू डेन्सिटी ऑफ द मीडियम इंटू ओमेगा स्क्वेअर A square इंटू वेलोसिटी V. सो हा S आणि हा S बाळ कॅन्सल होतो. आन्सर येतं 1/2 rho ओमेगा स्क्वेअर A square इंटू V. हे काय आहे? काय आहे? So intensity is energy density into velocity. Intensity is energy density into velocity. चेक करा. फॉर्म्युले तुम्हाला दिले. फॉर्म्युला दिलाय. हा फॉर्म्युला दिलाय एनर्जी डेन्सिटीचा. चेक करा. एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे 1/2 rho omega square A square. So intensity is energy density into velocity. That's it. Nothing else. Jamla. Everyone reply in the chat box. Clear and written. Once you complete the writing, let me know in the chat box if it is clear or not. If not, then you can ask the question. आणखी एक नवीन क्वांटिटी आम्हाला समजली. So energy calculation in waves. आता सोपं वाटलं का? एनर्जी कॅल्क्युलेशन इन वेव्स पहिल्या वेळी आपण जेव्हा शिकलो कालचं पहिलं लेक्चर तेव्हा थोडंसं क्रिटिकल वाटत होतं. कारण आपण प्युअरली बाय मॅथमॅटिक्स जात होतो. जी डेफिनेशन दिली आहे ती बघत होतो. डायरेक्टली करायचा प्रयत्न करत होतो. पण आता आपल्याकडे काय आहे? लॉजिक्स आहे. आता आपल्याकडे लॉजिक आहे. एका पार्टिकल साठी फक्त मास लिहायचा आहे. एनर्जी पर युनिट लेंथच्या वेळी मास पर युनिट लेंथ लिहायचा आहे. ऍव्हरेज असेल तर 1/4 करायचा आहे. कायनेटिक एनर्जीचा ऍव्हरेज असेल तर, पोटेन्शियल एनर्जीचा ऍव्हरेज असेल तर 1/4 करायचा आहे. टोटल एनर्जीचा ऍव्हरेज असेल तर 1/2 करायचा आहे. कळतंय का? त्यानंतर एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय ही नवीन कॉन्सेप्ट कळली आहे. पॉवर ऑफ अ वेव्ह ही नवीन कॉन्सेप्ट कळली आहे. पॉवर ट्रान्समिटेड बाय अ वेव्ह ही कॉन्सेप्ट कळली आहे. त्यानंतर इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह ही कॉन्सेप्ट कळली आहे. समजलं का? काही बेसिक सेट ऑफ फॉर्म्युले लक्षात असतील तर बाकीचे सगळे जस्ट बाय मिअर लॉजिक यू कॅन डिराइव्ह. ओके. छोट्याशा लॉजिक न सुद्धा तुम्ही काय करू शकता? बाकीचे फॉर्म्युले डिराइव्ह करू शकता किंवा लिहू शकता. पण याचं डेरिव्हेशन तुम्हाला कुणी विचारणार नाही. का विचारणार नाही ते तुम्हाला माहिती आहे. कारण त्यांना येत नाही. नेक्स्ट, इंटरफरन्स ऑफ अ वेव्ह. अनदर इंटरेस्टिंग कलम. इंटरफरन्स ऑफ वेव्स. इंटरफरन्स ऑफ वेव्ह. वेव्ह इंटरफिअर होतात म्हणजे काय होतं नक्की? इंटरफरन्स ऑफ अ वेव्ह. अनदर इंटरेस्टिंग टॉपिक. वेव्स मधला आणखी एक इंटरेस्टिंग टॉपिक. जर लाईट वेव्स असतील आणि त्यांचा इंटरफरन्स ते तर ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. लाईट वेव्स आणि त्यांचा इंटरफरन्स ते तर याच्यापेक्षा पण इंटरेस्टिंग आहे. मग सर ते शिकवा. त्यासाठी लाईट वेव्ह शिकायला पाहिजे. ते आता नाही. आता काय शिकायचं आहे? इंटरफरन्स ऑफ वेव्ह. दोन वेव्हचा इंटरफरन्स झाल्यावर काय होईल? जसं दोन ऑसिलेशन सायमल्टेनियसली एका पार्टिकलला ऑसिलेट व्हायला सांगू शकतात. देयर कॅन बी 2 SHMs which are simultaneously acting on a single particle.
सो पार्टिकल इज इन इन्फ्लुएन्स ऑफ 2 SHMs. मग 2 SHM चा विचार करता येतो. पहिली वेव्ह म्हणजे थाउजंड्स ऑफ SHM, दुसरी वेव्ह म्हणजे थाउजंड्स ऑफ SHM. पहिल्या वेव्ह मधला गिवन पार्टिकल ऑफ द मीडियम हा काय असेल, पहिल्या वेव्हचा पण भाग असेल आणि दुसऱ्या वेव्हचा पण भाग असेल. सो द गिवन पार्टिकल विल बी द पार्ट ऑफ बोथ दी वेव्हज. सो पहिली वेव्ह पण त्याला ऑसिलेट हो म्हणून सांगते, दुसरी वेव्ह पण त्याला ऑसिलेट हो म्हणून सांगते. मग पार्टिकल न करायचं काय, ऐकायचं कोणाचं? स्वतःच ऐकायचं. मी म्हणतोय तुम्हाला डाव्या कानानं ऐका. केमिस्ट्रीचे सर म्हणतात तुम्हाला उजव्या कानानं ऐका. तुम्ही काय करता? दोन्ही कानानं ऐका. बरोबर. असंच एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल इररिलेव्हंट आहे. फक्त मला सांगायचं असं होतं की पार्टिकल काय करेल, दोघांचं ऐकेल. पार्टिकल काय करेल, दोघांचं ऐकेल. या दोघांचं ऐकणं यालाच म्हणतात सुपरपोजिशन प्रिन्सिपल. याला फिजिक्स मध्ये काय म्हणतात, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. म्हणजे पहिल्याचं पण ऐकायचं, त्याला पण वाटलं पाहिजे त्याचं ऐकलंय, त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. पहिल्या SHM ला वाईट नाही वाटलं पाहिजे, दुसऱ्या SHM ला पण वाईट नाही वाटलं पाहिजे. सो पहिली SHM म्हणते मीन पासून 2 सेंटीमीटर वरती जा, दुसरी SHM म्हणते मीन पासून 3 सेंटीमीटर वरती जा. पार्टिकल काय करेल, 5 सेंटीमीटर वरती जाईल. फर्स्ट SHM is asking to move 2 centimeter up. Second SHM is asking to move 3 centimeter up. Particle will move up by 5 centimeter. This is called as principle of superposition. The principle of superposition is applicable for displacement. It is also applicable for force. ते डिस्प्लेसमेंट साठी पण ऍप्लिकेबल आहे आणि ते फोर्स साठी पण ऍप्लिकेबल आहे. SHM च्या केस मध्ये आपल्याला ते फोर्स SHM च्या केस मध्ये आपण ते डिस्प्लेसमेंट साठी अप्लाय केले. वेव्हच्या केस मध्ये सुद्धा आपण ते परत एकदा डिस्प्लेसमेंट साठीच अप्लाय करणार आहोत. सो सायमल्टेनियसली गिवन पार्टिकल विल बी इन द इन्फ्लुएन्स ऑफ 2 वेव्स. पहिली वेव्ह पण त्याला ऑसिलेट हो म्हणून सांगत असणार आहे, दुसरी वेव्ह पण त्याला ऑसिलेट हो म्हणून सांगत असणार आहे. बरोबर, इथपर्यंत समजलं. सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ 2 वेव्स द पार्टिकल हॅज टू परफॉर्म ऑसिलेशन्स. म्हणजे 2 ऑसिलेशनच परत कॉम्बिनेशन झालं ना, जे आपण ऑलरेडी शिकलोय कंपोजिशन ऑफ SHM म्हणून. मग कंपोजिशन ऑफ SHM आणि इंटरफरन्स ऑफ वेव्स हे काहीही डिफरंट नाहीये, दोन्ही सेम आहे. पॉइंट संपला. इंटरफरन्स ऑफ वेव्स करायचं म्हणजे काय करायचं आहे, पहिली वेव्ह काय करते, पार्टिकलला ऑसिलेट हो म्हणून सांगते, दुसरी वेव्ह पण काय करते, ऑसिलेट हो म्हणून सांगते. मीन्स सायमल्टेनियसली पार्टिकल इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ 2 SHMs. 2 SHM चं कंपोजिशन शिकवलंय मी तुम्हाला. 2 पॅरलल SHM असतील तर काय, 2 परपेंडिक्युलर SHM असतील तर काय शिकवलंय ना. रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ SHM असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ SHM कसा काढायचा आठवतंय का, अंडर रूट a square a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi, where phi is the phase difference between the 2 SHMs. फक्त तिकडं फेज डिफरन्स बिटवीन 2 SHM म्हणायचा, तसं इकडे काय म्हणावं लागेल, वेव्हच्या केसमध्ये फेज डिफरन्स बिटवीन 2 वेव्हज म्हणावं लागेल. डिस्कशन लक्षात आलं. जे सगळं डिस्कस केले ते सगळं रिपीट करणार आहोतच, पण मी डिस्कशन आधी का करतो, डिस्कशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डेरिव्हेशनचा आता फ्लो काय असणार आहे. इव्हन नेक्स्ट स्टेप सुद्धा तुम्ही गेस करू शकाल की सर आता नेक्स्ट स्टेप काय करणार आहे. मला सांगा बघा, डिस्कशन सगळ्यांना क्लिअर झालं का? इंटरफरन्स ऑफ वेव्स काढायचं म्हणजे काय फार अवघड आहे का? आता इंटरफरन्स ऑफ वेव्स काढायचं म्हणजे काय करायचं आहे, परत 2 SHMs आहेत, परत तेच सगळे लॉजिक. म्हणजे SHM आता रिवाइज होणार. जे काय SHM आपण केलं होतं, पॉईंट घेणार नाही असं नाही, पॉईंट संपला म्हणजे पॉईंट सर घेणार नाही असं नाही, पॉईंट घेणार म्हणजे पण ती SHM ची रिव्हिजन असेल. कंपोजिशन ऑफ SHM ची काय असेल, ती रिव्हिजन असेल. फाईन. सो इंटरफरन्स ऑफ 2 वेव्स बघा काय काय लिहितो. इंटरफरन्स ऑफ 2 वेव्स. इंटरफरन्स शिकण्यासाठी पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन माहित असलं पाहिजे. वी मस्ट नो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. सो लेट अस डिफाइन फर्स्ट one more term which is principle of superposition. Principle of superposition. Principle of superposition. Yeah. When two or more
waves arrive at a point when two or more waves arrive at a point of a medium simultaneously. When two or more waves arrive at a point of a medium simultaneously, each wave gives or produces its own effect किंवा own displacement म्हणूया. Each wave produces its own displacement किंवा effect म्हणा. Own displacement in bracket right effect. Each wave produces its effect at that point. आता तो effect म्हणजे displacement आहे. Each wave produces its own displacement independent of other wave. independent of other wave. म्हणजे पहिली वेव असं समजते की दुसरी वेव अस्तित्वातच नाही. The second wave is not in the existence and the first wave gives its own effect independent of the other wave. Independent of other wave. Independent of other. So the first wave will assume the second wave is not in existence and will produce its own effect. पहिल्या वेव्हचा विचार करा. त्याच टाइमला दुसरी वेव्ह काय इमॅजिन करेल? The second wave will assume that the first wave is not in existence and will produce its own effect. पहिली वेव्ह काय करते? दुसरी वेव्ह नाही, मी माझं काम केलं, that's it. दुसरी वेव्ह काय करेल? पहिली वेव्ह नाही, मी माझं काम केलं, that's it. आता दोघं काय करतात? पार्टिकलला सांगून निघून जातात. 1 सेंटीमीटर अप जा, 2 सेंटीमीटर अप जा. पार्टिकल काय करेल? 3 सेंटीमीटर अप. समजतंय का? म्हणजे प्रत्येक वेव्ह, each wave produces its own displacement irrespective of other wave, independent of other wave. Okay? पुढे लिहा. कॉमा द्या. स्टेटमेंट असेल कंप्लीट करा. And the resultant displacement of the particle is काय असेल? Vector sum of individual displacements. Vector sum of individual displacements. स्टोरी सारखं लक्षात घ्या. एक पॉइंट आहे, एकाच पॉइंटला दोन वेव्ह झाल्या. पहिल्या वेव्हनं आपला इफेक्ट दिला, दुसऱ्या वेव्हनं आपला इफेक्ट दिला. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट्स. या स्टोरीचं नाव काय आहे? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. छोटीशी मूवी आहे, शॉर्ट फिल्म असं त्याला तुम्ही म्हणू शकता. फिजिक्स पण एक मूवीज आहे ना. पहिला हिरो कोण? न्यूटन. सर हिरो नाही आहे, तो विलन आहे. त्याच्यामुळे झाले सगळं. जो व्हिडिओ आहे कधीतरी आहे का नाही. न्यूटन फार हुशार होता, भयानक हुशार होता. त्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला दिलं होतं, त्याने कॅल्क्युलस तयार केलं. त्याला प्रश्न पडला म्हणून त्यानं कॅल्क्युलस तयार केलं, पण शिकायला आम्हाला लागलं. गप बसायचं, खायचं प्यायचं नाही. पण तो कामाला पण जात नव्हता, म्हणजे त्याला दिवसभर वेळ होता. चला, हा, अप टू दिस पॉइंट इज दॅट क्लिअर? एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन लक्षात आलं आपल्याला. आता दोन वेव्स घेऊयात, त्यांना सुपरपोज करूयात, इंटरफिअर करूयात. दॅट्स इट. जमलं? जायचं पुढं? गुड. आता इंटरफरन्स ऑफ वेव्स बघा.
जस्ट गिव्ह मी अ सेकंड. त्यांच्या इक्वेशन्स आपल्या इक्वेशन्स मॅच होतील किंवा डिफरंट असतील तर सिम्पल वाला लॉजिक आपण ऍक्सेप्ट करूयात. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. लिहा नाव, लिहा माझ्या बरोबर. नाव assume that two waves, just keep on writing. आता बोललो का two waves, assume that two waves arrive, नाही असं लिहा, two waves of same frequency arrive at a point x of medium simultaneously. Arrive at same point of the medium simultaneously. पहिली वेव असेल बार y1 इक्वल टू ट्रान्सवर्स वेव्ह घेऊया, दोन्ही ट्रान्सवर्स वेव्ह घेऊया. y1 इक्वल टू a1, फ्रिक्वेन्सी सेम ठेवायची, एम्प्लिट्यूड सेम ठेवा असं काही सांगितलेलं नाहीये. सो a1 साइन ओमेगा टी प्लस kx माइनस कर लो, a साइन ओमेगा टी प्लस kx. y2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस kx. ब्रॅकेट कंप्लीट करू नका. सो वेव्हचं इक्वेशन लिहायचं म्हणजे काय लिहायचंय, x या पोझिशनच्या पार्टिकलच्या ऑसिलेशनचं इक्वेशन लिहायचंय. वेव्हचं इक्वेशन लिहायचंय म्हणजे काय लिहायचंय, x या पोझिशनच्या पार्टिकलचं बोला ऑसिलेशनचं इक्वेशन लिहायचंय. फाईन. आता या दोन SHMs आहेत ना, x तर दोन्ही केस मध्ये सेम आहे, गिवन पार्टिकल आहे, एकाच पार्टिकलला वेव्ह येत आहेत सायमल्टेनियसली. सो या दोन्ही केस मध्ये x तर सेम आहे सर. ओके फाईन. नाउ ट्राय टू ऑब्झर्व केअरफुली. x इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. टाइम हा व्हेरिएबल असेल. विथ टाइम पार्टिकलची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची, पण पार्टिकलची पोझिशन, पार्टिकल इथं आहे समजा आपला, इथं पार्टिकल आहे, इथं सायमल्टेनियसली दोन वेव्हज येत आहेत. सो x ची व्हॅल्यू तर फिक्स आहे, हा पॉइंट फिक्स आहे. इथं दोन SHM यायला लागले. पहिली SHM आहे y1, दुसरी SHM आहे y2. रिझल्टंट पार्टिकलनं काय करायचं त्याचा विचार करायचा. फर्स्ट SHM is asking the particle to vibrate in the y direction. Second SHM is also asking the particle to vibrate in the y direction. पण डायरेक्शन जर सेम असेल तर डायरेक्टली ऍडिशन करता येईल आपल्याला. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल y इज इक्वल टू सरळ y1 प्लस y2 करता येईल. अडचण आहे का? समजायला लागले ना? डोक्यावरनं चाललंय का? अवघड वाटत असेल तर सांगा. नाही ना? बर, हे SHM मध्ये केलेलं आहे तेच आपण परत करणार आहोत, फक्त वेव्हच्या लॉजिक. पण सर ऑसिलेशन्स मध्ये फेज डिफरन्स असू शकतो की नाही? पहिली SHM आणि दुसरी SHM यांच्यामध्ये फेज डिफरन्स पॉसिबल आहे की नाही? मोठ्याने सांगा. येस. ही एक SHM आहे, x या पार्टिकलची पहिल्या वेव्हच्या करस्पॉन्डिंग SHM आहे, आणि x या पार्टिकलची करस्पॉन्डिंग टू सेकंड वेव्ह ही सेकंड SHM आहे. लेट्स से द फेज डिफरन्स बिटवीन द फर्स्ट वेव्ह अँड द सेकंड वेव्ह इज phi. Let's say the phase difference between the first wave and second wave is phi. चेक करा, पहिल्याची फेज किती असेल, ओमेगा टी प्लस kx. दुसऱ्या वेव्ह साठी, दुसऱ्या ऑसिलेशन साठी फेज किती असेल, ओमेगा टी प्लस kx प्लस phi. सबट्रॅक्शन करा, फेजेसची फेज डिफरन्स मिळेल, किती मिळेल, phi. आता इथं लिहा, here phi is phase difference between two waves arriving at point x. x या पॉइंटला ज्या दोन वेव्हज आलेल्या आहेत त्या पॉइंटला या दोन वेव्हज मध्ये किती फेज डिफरन्स आहे. Here phi is the phase difference between the two waves arriving at point x.
मीडियमचा एकच पॉईंट, एकाच ठिकाणी दोन्ही वेव्ह सायमल्टेनियसली येत आहेत, बरोबर. म्हणून तर आता पार्टिकलनं रिझल्टंट काय करायचं ते समजून घ्यायचं, त्यालाच इंटरफरन्स ऑफ वेव्ह म्हणतात. Fine. Now observe here. Phi is the phase difference between the two waves arriving at point X. Now let us write this equation in somewhat simpler format. आता x फिक्स आहे ना, x फिक्स आहे ना, गिवन पॉइंट फिक्स आहे ना, तो वेव्हचे इक्वेशन असं लिहित बसायची गरज नाहीये. x फिक्स आहे तर त्याला ते कॉन्स्टंट मध्ये मॅनेज करू शकतोय आपण. हा एक कॉन्स्टंट असेल, kx हा एक कॉन्स्टंट असेल, kx प्लस फाय हा सुद्धा एक कॉन्स्टंट असेल. दोन वेव्स मधला फेज डिफरन्स कॉन्स्टंट घ्यायचा आहे, दोन वेव्स मधला फेज डिफरन्स कायम कॉन्स्टंट घ्यायचा आहे, विथ टाइम तो बदलत नाहीये. सो kx ही एक गोष्ट कॉन्स्टंट असणार आहे, kx प्लस फाय ही पण गोष्ट कॉन्स्टंट असणार आहे. सो लिहा as x is fixed value, x is fixed, kx is fixed. So modify equations of waves. You can modify. If you don't want to modify, you can keep them as it is. No problem at all. या दोन waves as it is लिहिल्या तरी चालेल, काही अडचण नाही. पण मॉडिफाय करता येते, ते तुम्हाला फक्त मी सांगायला लागलो. तुम्हाला करायचं नसेल करू नका, as it is ठेवा. मधली स्टेप स्किप करा, पुढच्या स्टेप्स as it is करा तरी चालेल. पण मॉडिफाय करता येते. So modify equations of waves y1 equal to a1 sin omega t. आता प्युअरली ऑसिलेशनचं इक्वेशन झालं बघा, वेव्ह इक्वेशन राहिलंच नाही. एक्स नाहीच आहे त्यात, एक्स नाहीच आहे, पण तुम्ही कॉन्स्टंट म्हणून मॅनेज केलाय. आणि दुसरं इक्वेशन बाळांनो y2 इज इक्वल टू a2 sin ओमेगा t प्लस फाय. झालं की नाही दोन SHM, झालं की नाही दोन SHM विथ फेज डिफरन्स फाय. जमलं का? इन दी चॅट बॉक्स रिप्लाय मी. एक्स तर कॉन्स्टंट आहे, गिवन पॉइंटलाच बघायचं आहे ना. सो झालं बघा, हे सगळं कन्वर्ट झालं, हे जे काय लॉजिक होतं हे सगळं कन्वर्ट झालं मॅथमॅटिकली ॲज वेल ॲज लॉजिकली. लॉजिकली तर आपण सगळ्यात आधी डिस्कस केलं होतं. आता मॅथमॅटिकली सुद्धा तिथं आपण लॉजिकला कॉन्व्हर्ज करायला लागलो. सगळे लॉजिक येऊन एका ठिकाणी येऊन मीट होत आहे. फाईन. आता या दोन एसएचएमचं कंपोजिशन किती फालतू गोष्ट आहे. लिहा आता. नाव रिझल्टंट displacement of particle, resultant displacement of given particle of medium. जो काय फिक्स पार्टिकल आहे त्याचा विचार करायला होते. given particle of medium y is equal to सरळ ऍडिशन y1 plus y2 एकाच डिरेक्शन मध्ये ना. पहिली पण वेव्ह म्हणजे y1 मध्ये ऑसिलेट होतो, दुसरी वेव्ह म्हणजे y मध्ये ऑसिलेट होतो. जस्ट राइट y1 plus y2, that's it. परत एकदा मॅथमॅटिक्स करायचं का? साइन प्लस साइन 2 साइन कॉस वगैरे परत एकदा करायचं का? डिव्हिजन पाहिजे का? चला परत एकदा करूया. y is equal to, what is y1? लिहा बरं, a sin ओमेगा t, a1 sin ओमेगा t, ओके a1 sin ओमेगा t प्लस 10 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. y2 is equal to काय बा? a2 sin ओमेगा t प्लस फाय. बरोबर. आता आपण एसएचएमच्या केस मध्ये काय केलं होतं आठवा. एसएचएमच्या केस मध्ये याची बरोबर एनालॉजी बघा. एसएचएमच्या केस मध्ये आपण असं केलं होतं का बघा, y is equal to a1 sin ओमेगा t प्लस अल्फा 1 आणि इथं काय केलं होतं a2 sin ओमेगा t प्लस अल्फा 2. आठवतंय का? पहिल्याची इनिशियल फेज अल्फा 1, दुसऱ्याची इनिशियल फेज अल्फा 2. आता मला सांगा, या क्वेश्चनचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड, सॉरी या एसएचएमच्या क्वेश्चनचा याच्या ऍडिशनचं जे काय आपलं रिझल्टंट आन्सर आलं होतं ते असं आलं होतं का बघा, r sin ओमेगा टी प्लस डेल्टा आला होता का? हा आर काय आला होता? रिझल्टंट एम्प्लिट्यूड. कोण सांगेल? सगळ्यांनी सांगा मोठ्याने. अंडर रूट
a1 square करेक्ट प्लस a2 square प्लस 2a1 a2 cos phi किंवा cos of alpha 1 minus alpha 2 किंवा alpha 2 minus alpha 1 मॅटर करत नाही. cos of negative value is also equal to cos of positive value. ही alpha 2 minus alpha 1 लिहितो. ओके, हे झालं r साठीचं इक्वेशन. मग आता मला सांगा हाच r आपला जर वेव्ह साठी आपण दिला, वेव्ह मुळे जे काय ऑसिलेशन्स प्रोड्यूस होत आहेत ऍट गिवन पॉइंट, वेव्हज मुळे काय होत आहेत, पार्टिकलला ऑसिलेट व्हावं लागतं, दुसरं काही नाही. दिसते ना समोर, वेव्हज मुळे काय होतं, पार्टिकलला ऑसिलेट व्हावं लागतं. मग ऑसिलेशनचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय बघा इथं मला काय येईल सर, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 इंटू कॉस, आता अल्फा 2 किती आहे 5 मायनस अल्फा 1 किती आहे 0, ओमेगा टी प्लस 0 आहे ना. सो काय फेज डिफरन्सच लिहायचा होता सर, मग अल्फा 1 0 घ्या आणि अल्फा 2 ला डायरेक्टली 5 घ्या तरी पण चालते. हे पण एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का. फेज डिफरन्स जर अल्फा 2 मायनस अल्फा 1च लिहायचा आहे, मग अल्फा 2 लाच 5 म्हणा आणि अल्फा 1 ला 0 म्हणा, तसंही चालतंय. कळतंय का, शेवटी काय डिफरन्सच पाहिजे, डिफरन्स मॅटर करतो. शेवटी इथं 5च येणार आहे. तुम्ही अल्फा 2 मायनस अल्फा 1 ला पण फेज डिफरन्स 5च म्हटलं असतं आणि इथं सेपरेट व्हॅल्यूज टाकून सुद्धा आन्सर cos 5च येणार आहे. सो लिहा बरं रिझल्टंट अँप्लिट्यूडचा आन्सर. याला म्हणतात रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह. आता नवीन वेव्ह तयार झाली, दोन वेव्ह आहेत ना, दोन वेव्हची मिळून एक नवीन वेव्ह तयार झाली, न्यू वेव्ह. द न्यू वेव्ह हॅज अँप्लिट्यूड इक्वल टू, कसं काढणार, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 इंटू कॉस ऑफ फेज डिफरन्स बिटवीन वेव्हज म्हणायचं. फेज डिफरन्स बिटवीन ऑसिलेशनच आहे तो, पण त्याला म्हणताना काय म्हणायचं, फेज डिफरन्स बिटवीन वेव्हज. अप टू दिस पॉइंट इज दॅट क्लिअर? चेक करा जमले का तुम्हाला, म्हणजे इंटरफरन्स ऑफ वेव्हज हा पॉइंट आम्हाला समजला, ते व्हेरीफाय होईल. गुड. आता बाळांनो हा डेल्टा काय शिकवला होता सर, टॅन डेल्टा शिकवला होता पहिल्यांदा. सो लेट अस राइट टॅन डेल्टा. लेट अस राइट दिस टॅन डेल्टा. टॅन डेल्टा असा होता का बघा, किती वेळ आहे आपल्याकडे, 6 मिनिटं. टॅन डेल्टा असा होता का बघा, a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2, कालच फेज दिली आहे सो पार्ट असेलच, डिवाइडेड बाय a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. I hope it is okay. Yes. सो आता मला सांगा वेव्ह साठी गिवन पॉइंटला रिझल्टंट इनिशियल फेज इन, गिवन पॉइंटला ऑसिलेट व्हायचंय, मग गिवन पॉइंटला रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल, हा फॉर्म्युला आहे. गिवन पॉइंटला रिझल्टंट इनिशियल फेज काय असेल, डेल्टा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, लिहा हे ॲज इट इज a1 sin अल्फा 1 किती आहे बघा, अल्फा 1 किती आहे, हा अल्फा 1 किती आहे 0. तुम्हाला अल्फा 1 ठेवायचं असेल तर ठेवा, नो प्रॉब्लेम. प्लस पार्ट काहीच करायचं नाही यातलं, ऑलरेडी एसएचएमचं सगळं पार्ट आहे आपल्याला. वेव्ह साठी काही वेगळं पार्ट करायचं नाही, काही पार्ट करायचं नाही, हे सगळं लॉजिकली लक्षात ठेवूयात आपण, म्हणजे काहीही एफर्ट्स लागणार नाही, काही पाठांतर करायचं नाही. ओके, a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2, अल्फा 2 काय आहे 5, म्हणजे फेज डिफरन्स डिवाइड बाय a1 cos अल्फा 1, अल्फा 1 काय आहे 0 प्लस a2 cos अल्फा 2, अल्फा 2 आहे 5. सो tan इनवर्स ऑफ डेल्टा काय आहे, रिझल्टंट इनिशियल फेज, रिझल्टंट इनिशियल फेज of particle at position x, x या पोझिशनच्या पार्टिकलची रिझल्टंट फेज. tan इनवर्स ऑफ 0, अँगल 0 मीन्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिसला साइन काय असतो 0,
हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या हॉरिझॉन्टल अँगल साठी साइन काय असतो 0. सो a1 into 0 no need to write plus a2 sin pi so as it is sin 0 0 ना 0 into anything 0 divided by 0 means horizontal axis ला sin 0 आहे आणि cos काय आहे +1 आणि -1 आहे. राईट साइडला तो +1 आहे, लेफ्ट साइडला -1 आहे. 0 म्हणजे राईट साइडचा अँगल, राईट साइडला cos +1 सो a1 +1 लिहायची गरज नाही, a2 cos pi दॅट्स इट. इंटरफरन्स ऑफ वेव्हचा पॉइंट संपला. लिहून घ्या and after writing let me know in the chat box is that clear to all of you or not. तुम्ही सांगा पहिल्यांदा मोठ्याने समजलं का. सो 2 पॉइंट आपल्याला कव्हर करायचे होते. एक होता इंटरफरन्स वाला पॉइंट आणि एक त्याच्या मागचा जो काय कालच्या लेक्चरला जो मिसिंग झाला होता तो पार्ट. जे ठरवलं होतं ते आपण कंप्लीट केले. सो आता उद्याच्या लेक्चरला इंटरफरन्सचे काही क्वेश्चन्स किंवा कुठल्या टाइपचे फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात क्वेश्चन्स मध्ये ते जरा बघू. ओके चलो बाय बाय एवरीवन. लेट मी एंड दिस लेक्चर एट दिस पॉइंट. ओके चलो बाय.